प्रकाश कुंभमेळ्यासाठी आलेल्या निधीवरून माननीय खासदार माजी खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात आरोप प्रत्यारोप। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने 130 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असला तरी हा निधी पदरात पडण्याआधीच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात भडका उडालाय। या निधीवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी 130 कोटींचा निधी मंजूर झाल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात 3 रुपयेही आलेले नाहीत असा गंभीर आरोप करीत भाजपवर निशाणा साधलाय। तर भाजप नेत्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केल्याचा दावा करत रघुवंशी यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। तापी नदीकाठी वसलेले प्रकाश हे धार्मिक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा राज्यासह देशभरातील भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र मानला जातो। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत। रस्ते, घाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, निवास व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा यंत्रणा आणि धार्मिक सुविधांसाठी मोठ्या निधींची आवश्यकता असल्याने शासनाकडून 130 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र हा निधी प्रत्यक्षात आला का आणि कोणत्या कामांना प्राधान्य दिले जात आहे यावरून आता राजकीय संघर्ष उफाळून आलाय। विधान परिषद सदस्य असलेले आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर थेट आरोप केले। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंजूर होणारा निधी हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा मतदारसंघाचा नाही। हा निधी प्रकाश व परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी आहे। गावकरी मागणी करतील ती कामे झाली पाहिजेत, मात्र काही ठराविक ठेकेदारांच्या सांगण्यावरून कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे असा आरोप त्यांनी केला। मुख्यमंत्र्यांनी 130 कोटी मंजूर केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अजून 1 रुपयाही या कामासाठी जनतेला आलेला नाही असे स्पष्ट करीत त्यांनी निधीच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या आरोपानंतर भाजपने तात्काळ आमदार रघुवंशी यांच्यावर पलटवार केला। प्रकाश कुंभमेळ्यासाठी विकासाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आल्याचे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्थानिक ग्रामस्थ, साधुसंत आणि प्रशासन यांना विश्वासात घेऊन तयार केलेला विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला होता। या आराखड्याला मंजुरी मिळून 130 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर केला गेल्याचा दावा त्यांनी केला। मंजूर विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी काही जण राजकारण करत आहेत। सिंहस्थ कुंभमेळा धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे। यात राजकारण करण्यापेक्षा विकास कामांना गती देण्याची गरज आहे असे सांगताना डॉक्टर गावित यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून गावकरी आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातूनच कामे केली जाणार आहेत। गावकरी सांगतील तीच कामे प्राधान्याने केली जातील असेही स्पष्ट केले। संघर्ष वाढण्याची चिन्हे। प्रकाश येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित नसून हा विषय नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाशी जोडलेला महत्त्वाचा मानला जातो। या निमित्ताने लाखो भाविक, साधुसंत आणि पर्यटक येथे येण्याची शक्यता असल्याने पायाभूत सुविधांच्या विकासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। मात्र या कुंभमेळ्यानिमित्त या ठिकाणी होणाऱ्या विकास कामांसाठी आता फक्त निधी मंजूर झालेला असताना पहिल्याच टप्प्यात राज्याच्या सत्तेतील 2 पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुगलबंदी सुरू झाली आहे। यामुळे हा निधी प्रत्यक्ष जिल्ह्यात पोहोचून विकास कामे सुरू झाल्यानंतर हा राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होऊ शकेल अशी शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या या वातावरणात आता प्रत्यक्षात निधी कधी उपलब्ध होतो, विकास कामांना कधी सुरुवात होते आणि कुंभमेळ्याच्या तयारीला कितपत गती मिळते याकडे प्रकाशासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागून आहे।